हरि ओम. श्रीहरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येद्दोळतय धर्मरायाक मार्कंडेय ऋषीन कितलीकी सकडी पवित्र कथा विषय पुरे सांगिल्ले. दान दयागुण मागीर अध्यात्मा विशय पुरे कितलीकी सकड सांगोस ते पुरे जाले नंतर धर्मराया मागीर प्रश्न विसरनी तो निमगितकी मार्कंडेय ऋषी तू कितलीकी काळ दुखून आशिल्लो चिरंजीवी म्हणटा तुका तुका तशें म्हणटा कितलीकी लोक भोविल तूं देव दानव राक्षस पुरे जनाल परिचय तुका आसतले. राजर्ष्यो ऋषियो महर्ष्यो ಹಂಗೆಲ್ಲ ಪುರೆ ವಿಷಯ तुका ಗೊತ್ತಸ್ತಲೆ. अन्य कसं म्हण तीन लोकांत तुका ಗೊತ್ತना तील विषय कसले असं म्हणावं लेक्काना तशें मात्र न्ही तू कितली सकड काणी ಗೊತ್ತस ही पुरे काणी तू म्हाका सांगतरस. आतां म्हाका इक्ष्वाकू वंशाचो कुवलाश्व म्हण म्हणलें एक राय आशिल्लो खंय तागेलें एक चरित्र भारी चंद खंय तें एक म्हाका तुमी सांगितवे. कित्याक म्हळ्यार ते इक्ष्वाकू वंशाचे कुवलाश्वरायाक ताका दुंदुमार म्हणून आपयला म्हणून ऐकला. कुवलाश्वशील नांव दुंदुमार म्हण कशें जाल्लें हें पुरे तागेलें नांव बदलायसल कशी ताका कितें दुंदुमार म्हणलें हें पुरें सांगू येतवे तूं म्हाका म्हणून. तेदना तो सांगता दुंदुमार आलें म्हळ्यार कुवलाश्वाल काणी सांगता. ही ताका म्हळ्यार ही काणी तूं आयकूं का ही काणी आयकल्यारीची महापाप पुरे नाश जाता म्हूण. फुडें एक उत्तंकू म्हूण म्हणलेलो महर्शी आशिल्लो कळ्ळें. एक रेवेचे आमी मरुभुमी म्हणटा पळय तसले कडेन तागेलें एक आश्रम कितलीकी वर्ष पर्यंत ताणें महाविष्णूक तपस्या केला. भारी घोर तपस्सू विष्णू भारी सुप्रीत जाल्लो आनी शंखचक्र गदाधारी जावनूची उत्तंकाल्या द्रा येवन राबलो खंय. विष्णून दर्शन दिलें न्हय हें उत्तंका भारी संतोशू तो दोळे दुखून दळदळीची संतोशू ताका संतोशा निमती उद्दा येता ताका दोळे दुखून दळदळी उद्दा देमयतरस आनी विष्णूक नाना रिती स्तोत्र करता तो. कशी म्हळ्यार विष्णूची सर्वश्रेष्ठ सर्वय जना तुवें सृश्टी केल्ले तुका प्रमे म्हणटाची तुगेले आदी अंत्य कोणाकय गोतना पळयले अशी पुढचे गेल्या आकाशात तुगेले शिरस्स म्हणटाची सूर्यचंद्र तुगेले नेत्रद्वय म्हणटाची वायुदेव तुगेले उच्छ्वास निश्वास म्हणटाची अग्निदेव तुगेले तेजोरूप म्हणटाची दशदिक्कू तुगेले हात म्हणटाची चतुसमुद्र तुगेले उदरांत आस म्हणटाची तेची व्हडोड पर्वत पुरे तुगेले जांग म्हूण म्हणटा मेरू पर्वतात आसले व्हडोड पर्वत म्हळ्यार आकाश थंय पावचे तसले व्हडोड पर्वत तशी ते पुरे तुगेले जांग म्हणटाची स्वर्ग तुगेले नाभीन तस म्हणटाची भूमी तुगेले पादद्वय म्हण म्हणटाची तशी भूमी वैरी भुंयचे वैरी मस्त औषधी लते आसता न्हय हे पुरे तुगेले रोम म्हण म्हणटाची इंद्र चंद्र अग्नी वरुण हे पुरे देवते हांनी पुरे केन्नाय बद्धांजली म्हळ्यार हात बांदून नतशिरा म्हण म्हळ्यार माती बागसून तुगेले सेवा करताची स्तोत्र करताची म्हळ्यार आमकां हे पळय सांगता पळय मालगडा लेद्राक सेवा करतना आमी माती वयर करून उबारून भोंवची न्ही. मालगडा लेद्राक केन्ना नतमस्तक जावन वचता तुवें देवती समीत देवा लेद्राक नतमस्तक जावन राबताच के माती वयर करून देवा पळय नासता न्ही. फुडें
एक कलान तो अज्जा लागी अन्नाल्या परे उलयतना तशी दोळटोक करून माती बागसून उलोशिल्या इत्यांना म्हणून खंदरात निघालून उल्लूच कर मुना कशी असो का धर्मान तू सांगील बरी असोच शिला त्या परे कसले खंय दिसना आन फ्रेंड वडणे फ्रेंडशी असल्यार वडणे आनूची आनू फ्रेंड जल्ले वडणे आनू रैवल जैनातले जल्ले अन्नाक तितले कितले फ्रेंड कितले मलगडो आनू सकड म्हूण लेखून मंतर जितर वृद्धाश्रमा घालनातले जल्ले तितलेच आता सर्व कडेन तूची व्याप्त जावन आसा सर्व लोकांत तूची व्याप्त जावन आसा सगळे लोकांत ध्यान करको कोणाला म्हळ्यार तुगेले उपासन करका म्हूण म्हळ्यार तुगेले तशी तू सर्वश्रेष्ठ जावन आसा म्हणून तो नाना रितीरी परमात्माले आराधना करता उत्तंकू महाविष्णूक बारी संतोष जाता सांगता की उत्तंक महर्षी लागी तुगेले तू कसं वर जाव का म्हण तेन्ना तो सांगता की म्हाका तू दोळ्या दिशिले एक व्हड वर परमात्माक संदर्शन केल्लें म्हूण म्हळ्यार हाजे पयशे व्हड वर कसले आसवे म्हाका इतले पुरो म्हूण सांगता की उत्तंकू तेन्ना देव सांगता की पळय ब्राह्मणोत्तमा तुगेले भक्ती तुगेले निस्पृहता म्हळ्यार कसले अपेक्षा ना तुका हे पुरे म्हाका खुशी जाली जाल्यार हांव थंय दुखून तुका पळोवचे आयला म्हणटना तुका कसले दिनाशी वच्चा जायना म्हूण म्हणटना उत्तंक सांगता की यदि मे भगवन् प्रीतः पुंडरीक निभेक्षण धर्मे सत्ये दमे चैव बुद्धिर्भवतु मे सदा अभ्यासश्च भवेद् भक्त्या त्वयि नित्यं ममेश्वर हे पुंडरीकाक्षा परमात्मा बद तुका मिगेल विशयान संतोष जाला म्हूण जाल्यार म्हाका एक वर दिवू का म्हूण तूं लेखला म्हूण जाल्यार जायत म्हाका एक वर दी सत्य धर्म जितेंद्रियत्व केदनाय हांत भितरी मिगेल मन आसूं तुगेल वैर मिगेल भक्ती केदनाकय उणी जावच्या नज तुका एक क्षण पुरी विसरू नज तसले एक वर म्हाका दी तूं म्हूण उत्तंकाले उतर आयकून परमात्मा बारी संतोश जातकय सांगता की हें पुराय वर मेळ तूं कसो निमगेलें ह्या पुराय वर तुका मेळ्ळें हें तूं निमगेलें न्हू गे आतां हांव तुका कसो दिता पळय समस्त योग विद्या तुका मेळटा त्या योग विद्ये निमती तूं देवतेंक 3 लोकांकय कसं प्रयोजन आसा तसं साधन पुरे तूं करता कळ्ळें इत्याक म्हूण म्हळ्यार ह्या 3 लोकांचे न्ही देवतेंक नाश करचे खातीर एकलो धुंदू म्हूण म्हळ्यार महाराक्षस व्हड घोर तपस्स करता तागेलो संहार करूं का जाल्यार ताका संहार करचे तितली सुलभा विशय न्ही ताका संहार करची कशी म्हणून तुगेल्या सांगता पळय आयक इक्ष्वाकू वंशांतू एक बृहदश्व म्हूण म्हळ्यार राय जाता मुखारसून ताका कुवलाश्व म्हूण म्हळ्यार एक पूत जाता तो मिगेले योग बल पावता आनी म्हळ्यार हांव ताका बल दिता आनी तूं ताका कशी धुंदू राक्षसा मारका म्हूण निर्देशन करता तशें जावन ताका मुखारसून धुंदू मार म्हणून नाम येता म्हणून उत्तंकाक सांगता परमात्मा आनी अंतर्धान जाता तशी इक्ष्वाकू त्या वेळार इक्ष्वाक आशिल्लो इक्ष्वाक गेल्लो तागेले पूत शेषाद तो अयोध्ये राज्य सिंहासनार चडला इक्ष्वाकू जातरी शेषाद मागीर ककुत्सू मागीर अवसा अनेनस कळ्ळें प्रथु ककुत्साल पूत अनेनस प्रथु विश्वगश्व अद्रि युवनाश्व श्राव श्रावस्तक मागीर बृहदश्व हागेले पूत कुवलाश्व जाता कळ्ळें हे कुवलाश्वाकय 21,000 बलिष्ठ चेडूंकय तन्नी कोणेय तांकां सोलवाचें जायना तशी कुवलाश्व ही बृहदश्व आपशी सर्वश्रेष्ठ रायो कळ्ळें कडेरी सर्वगुण परिपूर्ण जालेलो पुत्ता पळोवन बृहदश्व बारीक उशी मिगेल नंतर वोची सिंहासनार बैसुका म्हणून तो वानप्रस्थ वचुका जाल्यार कुवलाश्वाक पट्टाभिषेक करता आनी तो तपश्चरणे खातीर अरण्याक वता म्हळ्यार वानप्रस्था वता हांगा उत्तंका कळ्ळें बृहदश्व कुवलाश्वा पट्ट बांदून तो अरण्या चमकलो म्हूण कुडले उत्तंकू बृहदश्वालाक सांगता तुवें अरण्या वचचेय तपश्चरणे करचेय ते सम न्हय म्हणून प्रजा रक्षण तूं कोरका तुगेलो धर्म तूं अनुसरसुका प्रजा रक्षण हें तो आसूद दिकून आमी अरण्यांत वास करून आमगेले कसकी यज्ञ कार्यानी करून निरुद्विग्न जावन निर्भय जावन आसची तूं प्रतिवे आळसिता म्हूण
तूं पृथ्वीन तूं असं म्हणजे खंयचे दुश्ट येना तशें तूं अरण्या वच्चू नका. तूं राज्यान तूं वचून प्रजा रक्षण करी, तुका महत्तर पुण्य प्राप्त जाता. तुका अरण्या वचून कसं केल्यार इतलें पुण्य मेळना, तशें वानप्रस्थाश्रमा वच्चू नका म्हणून. तेदना सांगता की क्षत्रियांक आनीक सांगता की क्षत्रियांक प्रजा रक्षणाची सर्वश्रेष्ठ धर्म कळवा. तशी तूं अरण्या वच्चू नका, प्रजा रक्षण करी म्हूण. इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका एक उपद्रव येयला. हांव म्हगेल तपस्सू मुंदर सुचक साध्य ना तशी बाद दिला. सांगता कसं जालें म्हूण म्हगेल्या आश्रमा लागींची एक उज्जालक म्हूण म्हणलेलें व्हड मरुभुमी आसा. ते मरुभुमी कितली योजन विस्तीर्ण आसा. थंय उद्दाना, मरुभूमी म्हळ्यार उद्दाक ना, सर्वत्र रेंव थंय. थंय एक दानव आंगेलो व्हड दानव तो कळ्ळें. दानव मुख्य म्हूण येता दुंदू म्हूण म्हळ्यार दानव महापराक्रमी मात्र न्ही, तितले घोर रूप भयंकर रुपाचो दुंदू म्हूण म्हणलो. तो कोण गो तसवे मधुकैटबालो पूत तो उज्जालक मरुभुमीचे तळांत म्हळ्यार पंदांत वास पोरनस. सुरवे तूं दुंदू समार करी, म्हाका रक्षण दी, मागीर जैजल तूं तपश्चरणे अरण्या वच. तो आतां थंय मरुभुमी पंदा बैसून तपस्या करत आसत. तागेलो उद्देश तपस्याचो कसले म्हळ्यार 3 लोकय नाश करचो. पितामह ब्रह्माक तो तपस्या करत आसत. ब्रह्माल निमती वर मेळका म्हूण आशी. सुरवेकाची वर मेळ्ळा ताका ब्रह्माले कसले म्हूण म्हळ्यार देव दानव यक्ष राक्षस गंधर्व कोणाल निमती तूं अवध्य म्हूण. आतां रायाल निमती अवध्य म्हूण म्हणी तेश्चावन तूं ताका संहार करूं येता म्हूण म्हणटा. तूं संहार केल्यार तूं शाश्वत जावन सुचकीर्ती पावता. तूं वानप्रस्थ संन्यास आश्रमान कसल सकडी सूख पावता ते पुरे तुका हांगा मेळटा. मात्र न्ही तो त्या रेमे मरुभुमीचे पंदा रेमे पंदा आनी 2 आसा. वर्षा एक पंद वयर येता, श्वासोच्छ्वास करता, वापस पंदा वता, श्वास बांदून तपस्या करता. हे श्वासोच्छ्वास करतना सगळे भूमंडलाची खडखड येता. तशी आनी कसं म्हळ्यार तागेले निश्वास म्हळ्यार कितले वेग जावन येता म्हळ्यार त्या रेंवाची निश्वासाक रेंव उब्बून खंय खंय वता म्हूण म्हणटा तो. तशी आनी कसं म्हळ्यार 7 दीस पर्यंत ताणें भायर येयले 7 दीस पर्यंत भूमंडल गडगड येता. अग्निज्वाले तागेले निश्वासाक अग्निज्वाल खंय 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 वता. तशें म्हाका एक तपस्या करतना कितली सकट डिस्टर्ब जाता म्हूण ना. शांत जावन एक तपश्चरण करुया म्हूण म्हळ्यार म्हाका हांगा जायना. तशें जावन सुरवे ते दैत्या संहार करी. तें दैत्या संहार करले नंतर तूं वानप्रस्था वच. तुका एक प्रश्न दिसच्या पुरो, देवतेंकय हक्क संहार करूं जायना की हांव करूं पुरवें म्हूण सांगून. खंडीत तूं ते असुरा संहार करच्या समर्थ कळ्ळें. इत्याक म्हूण म्हळ्यार तागेले वटू युद्धाक राबका जाल्यार तुगेल्या आंगांत विष्णू तेजस्सू येता. हें कशी म्हूण तूं निमगुच्या पुरो. फुडेक पंत महाविष्णून साक्षात जावन म्हाका दिसून हे विशयी सांगिल्लें. कोण दुंदूल येद्रा राबून युद्ध करता की तागेल्या आंगान म्हगेली वैष्णवी शक्ती मेळटा, दुंदूल संहार जाता म्हूण. तशें जावन तूं ते दुश्ट राक्षसा तुज्यान मारूं जत्वे म्हूण आलोचना करूं नका. महाविष्णू स्वयं तागेली शक्ती तुका दिता. तशें जावन तूं त्या असुरा संहार करूं येता म्हणून सकडी ताका सांगता आसा. कोणाक उत्तंकू ते बृहदश्वाक. बृहदश्व सांगता की पळय तूं येयले विशय व्यर्थ जावचे नज. तूं निमगेले विशयी आमी करना म्हणूनच जाल्यार पळय हांगा म्हगेलो पूत आसा हाका आमी कुवलाश्व म्हूण म्हणटाची. सर्वश्रेश्ठ यो म्हगेल्या पशी सानप्राय म्हगेल्या पशी धैर्य उत्साह हाका मस्त आसा आनी कसं कार्य करता म्हूण म्हळेली एक छाती आसा ताका. तशें जावन तुका कसं करता तूं हाका आदेश दी. म्हगेलो पूत म्हूण म्हणटना हांव केल्ल्या बरी जालें हाणें केल्यार. आनीक कसं म्हूण म्हळ्यार पळय तागेले आयुधची कब्बिणा गदे कळ्ळें आनी ताका तागेलें सैन्य तागेले 21,000 चेडूं तेंचे पुरोची. तूं कसं काम सांगल्यार ताज्यान करूं असाध्य म्हूण म्हळेलो विशय ना. तशें जावन तूं तागेले कडेन काम करून घे. आनीक कसो विशय म्हळ्यार तूं निमगुका जाल्यार हांव शस्त्र संन्यास करून जाला. आवत्त म्हूण लिखून शस्त्र संन्यास न्ही करून जाला. आतां पास त्या आपडचे समने हांवें तशें जावन म्हाका अरण्या वचून अनुमती दी.
उत्तंकू बृहदश्वाला सांगते जायत तू वरण्यावस आ कुवलाश्वाला सांगून काम करायचं हंग बृहदश्व ही कुवलाश्वा आपयता आणि सांगता पळाय उत्तंक मर्शील काम करून देऊ का तुवे म्हणून आदेश दिता आणि तपश्चरणे वता हंगा युधिष्ठिराक एक प्रश्न येयलो वापस आता एद्दोळ ती कुवलाश्वनी उत्तंकाले बृहदश्वाचा कडे विषय सांगता रशिबाई तो दुंदू कोणाला पूतू त्या दैत्याक आनू अज्जो संसार कसलो आशिल्वे हें पुरे सांगका नवे इत्या म्हळ्यार दुंदू म्हळेल दैत्याल विषय एद्दोळ ते ह्या वायकनी म्हणटा तो तेदन तो सांगता रस पळय पुढेक पंत प्रळय जाता प्रळय जावन सगळी ब्रह्मांड उदकांत बुडून गेला त्या वेळार कसले ना सृष्टीना जगत्याच खंयचे व्यापार ना म्हूण येता सृष्टी संपूर्ण लय पावला त्या वेळाक परमात्म एकलोची शेषशयन जावन जलराशी वैर निदला ताका कसं न्हीद म्हणचे योग निद्र म्हणचे त्या वेळार एक कमला पुष्प त्या महाविष्णू नाभी दुखून येयलें तांतू चतुर्मुख ब्रह्म जन्मलो आता कितले की वर्ष जल नंतर त्या परमात्म सर्पशय्यरी निदला वा ब्रह्म वैरी कमला फुल्लांत आस त्या वेळार दोन्ही दैत्य तांणी कसं म्हणटाची सप्तशती दुर्गा सप्तशतीन तेता तांणी विष्णूले कन्ना चिकलान जल्लिलीच काय हे दोन राक्षस भायर येयलेची कन्ना दुखून मोडोड जल्लीची आनी भोंवतर आसतना ते जलराशींत तांकां हें विष्णू न्हिदलेले दिसले तागेले नाभी कमला दुखून चार मात्या ब्रह्म आयलो त्या बाई दिसले तांकां आश्चर्य जाल्लें जाल्यार कसं जालें राक्षस स्वभाव न्हय राक्षसांक विंगडा भंय परयल्यार तांणी भिल्लारी तांणी कडकडेल्यार सगळे बारी संतोश थंय विंगड कोणें ना हांकां खेळूक ब्रह्मा बी वचा सूर केल के घोर घोर गर्जन करचे के तागे लागीं येवन हाका भंय जावचे सूर जाल्ले कडेरी ब्रह्म कडकडे तर न्हय ಕೆಲವು ಕಾಣಿ ತುಕಶಸ ಮುನ್ಮಳೆ ತವ ವಿಷ್ಣು ಅಪ್ಪೈತ ಮುನು कोण म्हाका राख कोण की हंग म्हाका हें कोर कोय दुखून हांव आयला कसले इत्तें अंत महाभारतांत कशें दिला म्हळ्यार कडकडे तेन्ना ते इಪ್ಪಂದ तागेले ना बीन ಸ್ವಲ್ಪ कंपन जातके हाका जागरण जालें योग निद्र न्हू तागेलें कडेर पळयल्यार येद्रा दोन व्हड राक्षस आसाची कळ्ळें तेदना महाविष्णू म्हणाल काय हो तुम्ही बारी व्हड राक्षस कसलेय नातेल कडेन हांगा तुमी कशी येयलीची तुमकां स्वागत म्हाका बारी संतोश कसले नातेल कडेन तुमी आसाची म्हूण म्हळ्यार तशें तुमकां कसले वर जायन तांणी महादुराभिमानी नमे रजो आनी तमो गुणाचे ब्रह्म सात्विक गुण देवालांतू ते प्रकृतीच नमे ती दुर्गे प्रकृती महालक्ष्मी ते प्रळया वेळार ती परमात्माला देहा भितरीची आसता नमे तिगेल ते प्रकृती त्रिगुणाक अभिमानी म्हणटाची सात्विक राजसिक तामसिक गुण तिगेल निमती जावची ते महालक्ष्मी निमती तशी हे राजसिक गुणान मधू तामसिक गुणान कैटबू सात्विक गुणान ब्रह्म येयलो आत्ता न्ही हासताच की आनी म्हणटा काय तूं कसलें आमकां वर दिवचें आमी तुका जाय जाल्यार वर दिताची कसो वर म्हूण तूंची निमगी खंयची निमगू येतवे हे निमगू येतवे तांकां दिवचे जातवे कसलेय तूं लेक्का म्हण तेदना महाविष्णू सांगे जैत म्हाका एक तुमी वर दियाचे जैतवे म्हाका एक वर पुरो चड जावका म्हणना तुमी महापराक्रमशाली म्हूण दिसता म्हाका तुमकां समान जावन वचचें येद्दोळ कोणेय नांच की म्हूण दिसता म्हळ्यार तेदना सृश्टी सुरू जायन तशें जावन म्हाका एका अशें कसलें म्हूण म्हळ्यार तुमी म्हाका वर दिता म्हूण जाल्यार मेगेल निमती तुमी मोरका तसले वर तुमी म्हाका दिवका म्हूण कडेरी मधुकैटबा कोपेनिकय जायत म्हणिल्लीच की तांणी इतक म्हळ्यार वर दिता म्हूण सांगून उत्तर दिवन जाला न्हय तांणी म्हणलें की नृतं नो उक्तपूर्वं नो स्वैरवेष्वपि कुतोन्यता सत्ये धर्मे च निरतौ विद्यावां पुरुषोत्तमा हे पुरुषोत्तमा आमी एद्दोळ ते पट्टी मारनी म्हळ्यार खंय स्वैरेशपि कुतोन्यता परडी खातीर जाल्यार रे हास्या खातीर जाल्यार रे पट्टी मारनी कळ्ळें म्हणटना खंयचे गंभीर विशय वेळार ही पट्टी मारनाची म्हूण जालें न्हय सत्यधर्म निश्ठाची आमी राक्षस जावन आसच्या पुरोची म्हणटकय आनी
बले रूपे शौर्ये न शमे न समोस्तिनौ धर्मे तपसी दाने च शील तत्व दमेशु च पळे बल रूप शौर्य जितेंद्रियत्व धर्मनिष्ठा तपसू दान सौशिल्य सर्व गुणांतुय आमकां समान कोणें आसावे पळय म्हूण कोणें ना जाल्लेली तिनी सृश्टी तेदना मागीर म्हणटा की कसले जव्व जाल्यार तुका एका मी उत्तर दिला म्हूण म्हणटना तूं एका आमगेल्या वर निमगेला म्हणटना जायत तूंच आमकां संवार करी इत्याक म्हळ्यार म्हाका आमकां गोतस कालो ही दुरतिक्रमस्य म्हळ्यार कालो म्हणलो बरी वायट म्हूण ताका मिकून रपच्या वायट म्हळ्यार काल वायट म्हणजे म्हळ्यार आमी आतां पळय युग धर्म वायट जाला म्हूण तशें सांगचें हांगा कालो तांणी सांगता दुरतिक्रम म्हूण म्हळ्यार एक खंयच्या वेळा कसं जावं तें जावन वता तें कोणाच्यानी मिकूचें जायना म्हूण थंयचे अर्थार तांणी सांगचें त्या अर्थार जाल्यार एक कार्य करता आमगेले खातीर इत्याक म्हळ्यार सुरवेक तुवें म्हळ्यार न्हू कसो वर जाय म्हणून आमी निमगेन आशिल्ले आतां आमी त्या वर तुगेल्या घेताची जायत जायत म्हणटके तांणी सांगता काय उद्दानातील कडेन तूं आमकां वध कर का म्हळ्यार सगळे उदकांत वचतो देव आनी एक कसो म्हळ्यार वयली जन्मान तुगेले चेडूं जावन आमी जावकाची म्हूण दितवयी आशे आमगेले पुरयसून म्हूण मधुकैटबाल उत्तर आयकून तो म्हणटकी जायत तुमी लेखील तशी जावो म्हूण आनी तेन्ना परमात्माक पळय एक दुर्गा सप्तशतींत उदानातील कडेन म्हूण आसा कळ्ळें महाभारतांत आकाशवश्चनज म्हूण आसा तसले कडेन मारका म्हूण महाविष्णू मस्त आलोचना करतकी आकाशा आवरण नातिलें म्हळ्यार खंय जाल्यार जाग आसता आकाश म्हळ्यार स्पेस आतां उदका वयर आकाश आसा वय न्हय उद्दानातील कडेनय जाल्ले आकाश आवरण नातील कडेनय जाल्ले तो कसो करता होड 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 जाता खंय होड जावन तागेले जांगी मध्येंत जागो थंय आकाश येना कसलो ना थंय तांकां शिरका न्हू तागेले चक्र सोडून तांकां दिशमान सोडता तशी मधुकैटबांक गेले संहार जाले मधुकैटबांक मान जातरी तो दुंदू म्हणलो तो निजावन मधुकैटबांक गेलो पूत तो कसो करता घोर तपस्या करता कितली सहस्र वर्ष ते एक पांयार राबून तपस्या केली की तागेले शरीर शोशणी नव्हतें उपासू तपस्सू हें तें म्हण सांगून आंगांतू मांस पुरे जीर्ण वचून केवल चर्म आनी हड्ड मांत्र वरला कडेरी ब्रह्मदेवाक भारी संतोष केलो की तागेले तपस्यान ताका एक वर दिलें वर दित तुका एक म्हूण दुंदूना सुरवेकाची ब्रह्मदेवाक तपस्सू करून वलसान घेवका तागेले कसल वर निमगू का म्हूण तें वर कसल निमका म्हणून ताणें निर्धार करून जाला न्हू तशें तो ब्रह्माले सांगता ब्रह्मा हांव केलेले तपस्याक तुका बारी संतोष जाला वर दिवचें आयला म्हूण जाल्यार म्हाका कसलो वर जावका गो तसवें देव दानव यक्षाणां सर्प गंधर्व रक्षसां अवध्योहं भवेयं वै वर एष व्रतो मया देव दानव यक्ष नाग गंधर्व राक्षस कोणी म्हाका वध करचें जावचें नज हें वर घेवचे खातीर जितले वर्स तपस्या केलेलो हांवें म्हूण म्हणटा ब्रह्म एक चूर आलोचना करनाका एक क्षण आलोचना करनाका ततास्तू म्हणटनी तो वता दुंदूक बारी संतोष जालो सुरवेक पराक्रमशार्यात वरय मेळ्ळा मदून मस्त जाल्लो तो राक्षसांक तेत न्हू मद भरची न्हू तांकां कडेरी ताका एकची कसो म्हळ्यार मेगेले अन्नाक विष्णून मारलेले तागेल्याक वचून ताका जय करून घेवका म्हूण म्हळ्यार ताका सोलवाका विष्णूक म्हूण दुंदू कोपिश्ट म्हळ्यार कोपिश्ट खंय तो कसो करता सर्व देवतेक गंधर्वाक युद्धांत पराजीत करता कडेरी म्हणटना ताका भारी संतोष जाता कळ्ळें कसो न्ही हांव पुराय देवतेंक बाद दिवन सोडला तांणी आनी माती उबारच्या ना विष्णू प्रितीत तांणी तशी आनी कसो करचें म्हूण पळयता तांणी आतां हागेले दराक येवच्या बित्ताची देवते आनी कोणाक कसो करचें म्हूण म्हणटा तो उज्जालका म्हळ्यार एक मरुभुमी थंय येयलो थंय
ताजे रेवे पंदाक ताण तागेले निमास करून घेतला घर म्हणलेके घर करून घेतला आनी थंयची आश्रम बांदून घेवन पापा उदकांक मस्त बाद दिवच्या शुरू केले खंय ताका कितलो कोप म्हणल्यार इतली देवतेंक बाद दिल्ल्या रे तागेले कोप उपाशे म्हणजे नाशिल्ले आतां कसं म्हळ्यार तिनी लोक हांव नाश कोरका म्हणल्यार एक संकल्प ताका ताजे खातीर वापास घोर तपस्या करता खंय त्या उज्जालक मरुभुमी पंदाक वापास एक गुही करून घेवन थंय तपस्या करता कळ्ळ्या कडेरी ते उत्तंकाल आश्रम थंयचे वयरी पाप रेवेले आसा तो कसो करता उत्तंकू हागेले बादा चुक्कोन घेतला पुरो म्हण सांगून बृहदश्वरायाला येता बृहदश्वरायु आई काणी सुरेख सांगून गेला नवे तेदना धर्मरायान निमगेलेले दुंदू म्हळ्यार कोणाक चल इत्ते बृहदश्वराय उत्तंकाक पळे उत्तंकाक तक्क कसं म्हणू कर तू म्हूण सांगून उत्तंकालकी सांगूस हांव दीक्षिकेम जल्ला अरण्यावत म्हणून कुवलाश्व मिगेला पशी सर्वश्रेष्ठ तो म्हूण सांगून कुवलाश्व आपयता उत्तंकाक कसं म्हूण करून दी म्हणटनी रन्ना वता कुवलाश्व कसं करता तागेली 21,000 चेडवांकय घेवन दुंदू लोट युद्ध करता युद्ध करू बायसरलो पुराय महापराक्रमी कळव्या कडे उत्तंक महाविष्णूकय प्रार्थना करता पळय कुवलाश्व तो धुंदुल्या युद्धावर तरस सर्व देवतेंकय कंटका दुखून तांकां बाद दिवन खाता त्या कंटका तागेले कंटका दुखून देवतेंकय सोडवाका म्हूण जाला रे दुंदूक मारू कुवलाश्व सम जाला रे तुगेले एक अनुग्रह जावका म्हणटना विष्णू कसं करता 3 लोकांचें रक्षण करका बैनवे म्हणटा तागेली एक शक्ती कुवलाश्वा दिता कडेरी कुवलाश्व तागेले चेडवांकनी घेवन उज्जालक मरुभूमी दिकड वतरस अंतरिक्षा दोगनीक अशरीर म्हणितकी एष श्रीमान अवध्योध्य दुंदुमारो भविष्यति या कुवलाश्वची दुंदूक मारनो दुंदू मार म्हळ्यार नाव घेता देवते पूर कुवलाश्वाल वैरी पुष्पवृष्टी घालताच की वैर दुखून देवदुंदुबी मंगळवाद्य पुर जतरस कुवलाश्व अंचाण प्रयाण करता वायुदेव हगूर वारे घालता देवेंद्रू ये पिटी पिटी पावस घालतरस पळय एक आम्ही देवान मेरवणीक वतन कशी पनीर दाणी घालोस गुलाब दानी म्हणटाची ताजेन पनीर पापडोस मागीर देवदुंदुबी म्हळ्यार मंगळवाद्य जावचे आस वारे चामर घालोस अशी पुरे जतरस आतां चमकून वतना खंय तरी म्हळ्यार तितली जना घेवन वची न्हय मोडसी धूळ भरतकय आतां सर्व देवतेंकय भारी संतोषकी उज्जालका मरुभूमीन ताता दुंदुकनी दुंदू मारा म्हण नाव घेवचें कुवलाश्वा युद्ध जाता पळोवका म्हण त्या मरुभूमी वैरी आकाशांतू सर्व देवते तांगेले विमान घेवन येवन विमानार बैसून पळयतरसची हो कसं करता तवय सुरवेक पराक्रमी ताजे नंतर परमात्मा लेख शक्ती ताका मेळ्ळा तो उज्जालक मरुभूमीचे 4 दिक्कांनी आक्रमण करता तो दुंदू खंय बैसून तपस करता रेमे पंदा कळका नवे ताजे खातीर चेडवांक आदेश दिता सर्व कडेनी कोंडून घालाची म्हूण तांणी कसं करताची 21,000 चेडवां पळया कितली कोंडुका म्हणून कितली कोंडीला म्हळ्यार तांणी 7 दीस पर्यंत अव्याहत म्हळ्यार सकाळी रात्री म्हूण पळयनाशी त्या 21,000 चेडवान ते दिवळ्ळी मरुभूमी 7 दीस पर्यंत कोंडून रेंव भायर घाल्ला खंय 7 दिसां नंतर दुंदू राक्षस दिसलो खंय तो रेबेरे न्हिदून तपस करतरस कळव्या कशी तेज सांगा दुखून येता म्हळ्यार सगळेची सूर्या म्हणके तेजोमय शरीर खंय तागेले केद्द व्हड शरीर म्हळ्यार त्या उज्जालक मरुभूमीचे पश्चिम भाग संपूर्ण तागेले शरीर कडेरी कुवलाश्वाले 21,000 चेडवय तागेले शरीरा सुत्तूर हब्बून ताका जगयताची कळव्या एक कालांत तांगेले आशिल्ले सर्व आयुध घेवन ताका प्रहार करताची कडेरी 1-2 पेट्टा कांय जायनाशिल्ले जाल्यार 21,000 जनाल पेट्ट म्हळ्यार कशी तो तपस्या दोकून जाग्रत जालो जोर कोप येवन कितले आयुध आसा तितले गिळून घाल्ले खंय ताणें आनी व्हड हुंकार केलो खंय आकाशा तितले व्हड केले खंय तोंड आनी तोंडा दुखून
अग्नी भायर घालिके ती अग्नी कुवल आश्वाले ते 21,000 चेडूं ते अग्नीन तो क्षण मात्र भितर भस्म जलिंचकी कडेरी एक पळितना कपिलावतार अंतू कपिल महर्षीन ते सगळं आले 60,000 चेडूं आलासल्या बरी नवे कडेरी सक्कड जन भस्मीभूत जल्लीत नवे कुवल आश्व इल्क युद्धाक कुंभकर्ण पळे निद्दे दुखून उठान युद्ध आयल तशी दुंदू मारू निद्दे दुखून उठानु न्हीद म्हण तागेल तपस्ये करू बशिल न्हू तपस्या दुखून जागृत जावन युद्ध आयला जाल्यार ते दुंदुले तोंडा दुखून अग्नी ज्वाल रब्बनी कडेर आतां ते अग्नी रब्बोक न्हवे कुवल आश्व कसं करता तागेल शरीरा दुखून उद्दा पावस पावस ती सोडतके दुंदुले तोंडा दुखून येवचे अग्नी पुरे निवन गेले जाल्यार कुवल आश्व कसं करता मागिरी उद्दा सोण 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 ते महाज्वाल संपूर्ण उपशमन केले नंतर आनी ह्या राक्षसांनी इतली सकडी लई कोण सोडले आनी हागे लागी संसान नसतरान युद्ध करची नक्काची नक्का वापस जैमणूची समय व्यर्थ करची नक्का म्हूण सांगून ब्रह्मास्त्र नियोजन करून ब्रह्मास्त्राचे मंत्र पुनश्चरण करून दुंदुले हर्दक मार्थके एक निमिष एक क्षण दुंदू मेल्लो ते दुखून कुवल आश्वाक दुंदू मार दुंदूक मारलेलो दुंदुलो संहारक म्हूण म्हळेलें नांव मेळ्ळी ताका सर्व देवते ऋषी महर्ष्यो आकाशारा बुन्या पळीत रशिलीची संतोष जावन कुवल आश्वला येवन बारी होगळसील कई ताका हे दुष्ट राक्षसा तूं संहार करून आमगेल भंय पुरे तूं दूर केलें न्हवे तूं आमकां संरक्षण केलें न्हू तूं कसल वर जाय निमगे हांव दिता कडेरी कुवल आश्वा संतोष केल कई तो सांगता कई म्हाका एक आश आशिल्ली कसले म्हळ्यार दद्याम वित्तम द्विजाग्रेभ्य शत्रूणाम चापी दुर्जय म्हाका ब्राह्मणांक पुरो यथेच्छ दान दिवका म्हूण म्हळेलें आश मस्त काळ दुखून आशिल्लें आतां तुमी वर दिता म्हूण जाल्यार मुगेल आश पूर्ण जावं म्हूण वर दिवच एक त्या वर अन्य कसं म्हळ्यार मुगेल आनी मुगेल शत्रू लोटाव युद्ध करतना म्हाका केन्नाय पराजय म्हळें लक्षणच अन्य कसं म्हळ्यार विष्णू मुगेल वयर केन्नाय सुप्रीत जावन आसुका हांव खंयचेय प्राणी विशयांतूय पाप कार्य करूनच धर्म मार्गारीची मुगेलें मन आसुका मरणा नंतर म्हाका स्वर्ग सुख मेळका कितले पळय कितले व्रत कितले वर निमगेल पळय दद्याम वित्तम द्विजाग्रेभ्य शत्रूणाम चापी दुर्जय शत्रून म्हाका मारूनच सत्यम च विष्णू नामे विष्णूले हांव प्रितीर सुका म्हळ्यार विष्णूला अनुग्रह केन्नाय मुगेल वयर सुका स्याद भूतेषु अद्रोह एवच खंयचेय प्राणीक हांव द्रोह करूनच तशीची धर्मे रतिश्च धर्मा मार्गारी आसची तशी करका सततम स्वर्गीय वासस्तय अक्षय म्हळ्यार अक्षय स्वर्ग सुख म्हाका मेळका जल्वे देवते देवर्ष्यो महर्षी महर्ष्यो पुरे जनां ताका तथास्तु म्हणली कई मागीर त्या रायाक मस्त सकडी राज्यभार करची कशी राजनीती म्हळ्यार कसने धर्म म्हळ्यार कसने कशी चोलका ह्या पुरे उपदेश दिवन सर्व देवते महर्ष्यो तांग गेले जाग्यार चमकलीची आतां कुवल आश्वाले ते 21,000 चेडवालांतू 3 जन तांणी दग्ध जाल्यारी उज्जनी लागला तांकां जाल्यारी मरणी आशिल्लीच दृढाश्व कपिलाश्व चंद्राश्व तांगेल निमती इक्ष्वाकू वंश जाल्ले म्हूण म्हणटाची तशी कुवल आश्वाल निमती दुंदू हत जाल्लेले देखून ताका दुंदू मार म्हूण नांव जाल्लें हे दुंदू मार उपाख्यान म्हळ्यार कितली श्रेश्ठ म्हळ्यार कोणी हें पठण करतकी कोणी आयकता की तांणी धर्मात्म जाताची तांणी सुपुत्रवंत जाताची आनी तांतूय अमास पुन्नम परबेचे वेळो असल वेळाक पुरे ह्या काणी कोण श्रवण करता तांणी आयुश्मंत ऐश्वर्यवंत जाताची रोगरुजिनांनी कसले तांकां आसना म्हूण सांगून परीक्षित रायाक जनमेजयाक वैशंपायन ऋषी सांगता मागीर युधिष्ठीर मार्कंडेयाक आनीक निमगीत कई कसलें म्हळ्यार स्त्री धर्म म्हाका सांगता बे म्हूण सांगून स्त्री धर्म कसलें म्हळ्यार सूर्य चंद्र वायू भूंय अग्नी आनु अम्मा गुरू हांकां आमी प्रत्यक्ष देवते म्हूण म्हणटा म्हण आनी आमकां दिसताची हांकां पुरजना गौरव करका पूज करका म्हणस तशीच पतिव्रता स्त्री भारीची श्रेष्ठ म्हणून घेताची म्हूण हांव आयकलां तांणी पती शुश्रूश करचे
ते भारी कष्ट कैते पती शुश्रूष करचे काम जाल्यार तांणी पतिव्रता स्त्रियो तांगेल पती शुश्रूषा म्हळ्यार पती सेवा तांणी करतात न्हय. तशी पतिव्रता महात्म्य आमकां सांगता म्हूण म्हाका सांगता म्हूण सांगता. आनी एक कसं म्हळ्यार तो सांगता पती शुश्रूषा परायण जाल्ले स्त्रियान तांणी तशी की जितेंद्रियत्व म्हणल्यार दारल्यांक न्ही बायल मनशांकय जावका जितेंद्रियत्व म्हळ्यार तांकां पळय कोप येवचे नज मन कंट्रोल आसुका बामणूच आमकां देवा समान म्हण लेखुका तसल महिमा तसल स्त्रियाल महिमा ऐकला रे भारी श्रेष्ठ म्हूण हांव ऐकला जाल्यार आमगेले एक स्वयं सुखस म्हूण आस त्या निर्लक्ष करून बामणाल सुखा खातीर सर्व त्याग करचे म्हळ्यार कोपताप निग्रह करचे म्हळ्यार कितले कश्ट न्हय. तसल स्त्री आशिल्लींचवे तांगेल विशयी सांगितवे सांग निमगे तर रस्तो. तशी मागीर एक बायल मनशो साध्वी स्त्रियो तांणी तांगेल बामणू देव म्हूण लेखून कितली सकड त्याग करून बामणाल सेवा करताची ते त्याग आनी अन्न मन मानतार आसतना तांगेल करचे चेडवान तांकां जाल्लेले चेडवान करची तांगेल सेवा दोनी बारी कठीण म्हूण लेखता. आनी एक कसले विशय म्हळ्यार हांव आयकला स्त्रियो गर्भवती आसतना प्रसव काल येतना तांणी लेखताच स्त्रियो आवनी वंतकी नाकी म्हूण तितली दुखतर आसा म्हूण तितली कश्टारी तितली दुखून जाल्लेले चेडवांक तांणी कितली चंद करून पोशिता पळय कितली स्त्रियांक क्रूर बामण मेळटा. त्या बामणान कितली बाद दिल्या रे तांणी बामणाल सेवा करची सोणात न्हय. तो क्रूरी जावो तो कुंट जावो म्हळ्यार चोट जावो कुरड जावो केप्पो जावो रोगिश्ट जावो कसल जावो साध्वी म्हळ्यार स्त्रियो बामण कसल जाल्यार तागेल सेवा करताची हेमय म्हाका सांगता. मात्र न्ही क्षत्रियांगेल कर्तव्य हेमय सांगता. प्रति विशयाक हांव निमगेल प्रति प्रश्नाक म्हाका उत्तर सांगता. तेदन मार्कंडेय सांगता काय पुरे प्रश्न तुका हांव उत्तर सांगता सांगून युधिष्ठिरान निमगेलेले प्रश्नाक पुरे मार्कंडेय महर्षी कसल सांगता म्हळ्यार पैचे दिसाचे महाभारता काणी आमी पळोवे. आज सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.